इयत्ता 5वी विषय परिसराभ्यास भाग 1 पाठाचे नाव आहे आपणच सोडवू आपले प्रश्न। आज आपण या पाठाखालील स्वाध्याय पाहणार आहोत। यातील प्रश्न 1 रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा। यातील प्रश्न अ समस्यांकडे डोळे झाक केल्यावर त्या अधिक टिंबटिंब बनतात। उत्तर आहे तीव्र। प्रश्न आ परिसरातील टिंबटिंब ओळखणे ही सुद्धा एक महत्त्वाची गोष्ट आहे। उत्तर आहे समस्या। प्रश्न 2 पुढील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा। यातील प्रश्न अ सार्वजनिक समस्या म्हणजे काय? उत्तर आपल्या गावातील किंवा शहरातील लोकांना ज्या अडचणींना तोंड द्यावे लागते त्यांना सार्वजनिक समस्या असे म्हणतात। प्रश्न आ सार्वजनिक समस्या कशा सुटू शकतात? उत्तर सार्वजनिक समस्या सर्वांच्या प्रयत्नाने आणि सर्वांच्या सहभागातून सुटू शकतात। प्रश्न ई स्वच्छतेचे महत्त्व कोणत्या संतांनी पटवून दिले? उत्तर संत गाडगेबाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या संतांनी स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले। प्रश्न 3 पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा। यातील प्रश्न अ श्रमदानातून ग्रामसफाई ही संकल्पना स्पष्ट करा। उत्तर एक व्यक्ती संपूर्ण गावाची सफाई करू शकत नाही। त्यासाठी गावकऱ्यांनी एकत्र येऊन परस्परांच्या विचाराने व सहकार्याने ग्रामसफाई नियोजन करणे आवश्यक असते। गावातील सांडपाणी व कचरा यांची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावली पाहिजे। प्रत्येक घरात स्वच्छतागृह बांधले गेले पाहिजे। अशा रीतीने गावातील सर्व लोकांनी एकत्र येऊन श्रमदानातून ग्रामसफाई केली पाहिजे। प्रश्न 2 शांततेला पूरक वातावरण कसे निर्माण करता येईल? उत्तर 1 समाजातील सर्व घटकांच्या मूलभूत गरजा पूर्ण झाल्या पाहिजेत। 2 प्रत्येकास आवश्यक ती सुरक्षितता मिळाली पाहिजे। 3 सार्वजनिक जीवनात सहभागी होण्याची प्रत्येकाला संधी मिळाली पाहिजे। 4 शांततेचे महत्त्व प्रत्येकाने समजून घेऊन त्या मार्गाचा आपण प्रत्यक्षात वापर केला पाहिजे। प्रश्न 4 पुढील प्रसंगी तुम्ही काय कराल? यातील प्रश्न अ वर्ग प्रमुखाला वर्गात शांतता निर्माण करायची आहे। उत्तर वर्गात शांतता निर्माण करण्यासाठी मी वर्ग प्रमुखाला पुढील मदत करीन। 1 एखादी सामुदायिक कृती करण्याचे आवाहन करीन। 2 गोंधळ घालणाऱ्या मुलांना शांत करून अभ्यास करण्यास सांगीन। 3 दुसऱ्या शिक्षकांना बोलावून आणीन। प्रश्न आ गणित विषयाचे शिक्षक काही अपरिहार्य कारणास्तव आज वर्गात येऊ शकत नाहीत। उत्तर 1 शिकवलेली काही गणिते सोडवण्याचे आवाहन मी सर्व विद्यार्थ्यांना करीन। 2 गणितातील काही कोडी फळ्यावर लिहून ती त्यांना सोडवण्यास सांगीन। प्रश्न ई क्रीडांगणावर
खेळाच्या सामन्याच्या वेळी दोन संघांमध्ये वाद निर्माण झाला आहे? उत्तर, वादाचे नेमके कारण शोधून कोण चुकीचे आहे ते सांगीन. दोन्ही गटांची समजूत घालीन. वाद घालणाऱ्या मुलांची नावे शिक्षकांना सांगीन. धन्यवाद.